एक मिनिट बनते फ्लॅश ऑफ ऑन ऑफ करा आणि सुरू केल्यानंतर मला इशारा करा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. आज जन्मदिवस निमित्त एकत्र झालो आहोत. जन्मदिवस आहे मोठ्याने अंदाज ठीक आहे. 40. हां ठीक आहे. तर जे काही जन्मदिवस म्हणजे काय? जन्मदिवस म्हणजे एवढे वर्ष महिनास वजाबाकी. पहिला जन्मदिवस लोक आनंद साजरा करतात. हॅपी बर्थडे टू यू. 1 वर्षाचा बाळ झाला ह्याचा अर्थ काय? आयुष्यातला 1 वर्ष संपला आणि आई वडील आनंद साजरा करतात. 1 वर्ष संपला. दुसरा वाढ 2 वर्ष संपले. दुसरा वाढदिवस झाला. 2 वर्ष संपली. आई वडील आनंद साजरा करतात. 2 वर्ष संपले आयुष्यातले. 10 वर्ष संपली. 20 वर्ष संपली. 30 40 50 वर्ष संपली. एक वर्षात लोक आनंद साजरा करतात. 1 वर्ष संपला. 10 वर्ष संपली. 50 वर्ष संपली. जेव्हा सगळीच वर्ष संपतात तेव्हा तर नाचायला पाहिजे ना, तेव्हा रडतात. असं का करतात काही समजत नाही मला. वाढदिवस म्हणजे काय? एवढी वर्ष संपली आयुष्यातली. 1 वर्ष मृत्यूच्या दिशेने जात होता आपण. समजा हे जन्म आहे आणि हे मृत्यू आहे. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 1 वर्ष मृत्यूच्या दिशेने चालू. पहिला वाढदिवस म्हणजे काय? मृत्यूच्या 1 वर्ष जवळ पोहोचलो आनंद साजरा करा. 10वा वाढदिवस म्हणजे 10 वर्ष जवळ पोहोचलो मृत्यूचा आनंद साजरा करा. 50वा वाढदिवस म्हणजे 50 वर्ष जवळ पोहोचलो मृत्यूच्या दिशेने आनंद साजरा करा. जसा कोणी तुमचा नातेवाईक मुंबईला जायला निघाला, तुम्ही फोन करून विचारता, अरे कुठपर्यंत पोहोचला? तो म्हणतो वर्ध्यापर्यंत पोहोचलो, अकोल्यापर्यंत पोहोचलो, भुसावळपर्यंत पोहोचलो, मनमाडपर्यंत पोहोचलो, नाशिकपर्यंत, कल्याण आलो जवळ. आता जर तुम्हाला कोणी विचारलं कुठपर्यंत पोहोचले, वर्ष झाली, 20 वर्ष 50 वर्ष 70 वर्ष आलो जवळ. आता 1 वर्ष मृत्यूच्या दिशेने. आणि कोणाचाही वाढदिवस असो. आणि मुलं मुली तर खूपच खुश होतात वाढदिवस आले की. खूप खुश होतात मुलं मुली तर खुश होतातच मुलांचा वाढदिवस आल्यावर. आणि आई पण खूप खुश होती. आणि आई काय म्हणते मुलाचा वाढदिवस आले की? आई काय म्हणते? बड गयो मेरो लाल, बड गयो मेरो लाल. आता इथून पुढे वाढदिवस आला, सगळे मम्मी बड गयो मेरो लाल म्हणायचं नाही. घट घेऊ रे 1 साल, घट घेऊ रे 1 साल. 1 वर्ष आयुष्याला संपत चालला. याचा अर्थ वाढदिवस अर्थ साजरा करू नका असं म्हणत नाही. किंवा वाढदिवस वर्ष संपलं, मृत्यूच्या जवळ गेलो, मृत्यू जवळ आला रडा असं पण म्हणत नाही. आनंद साजरा करा, पण कसं करायचं? अनित्य बोधाच्या आधारावर, दुःख बोधाच्या आधारावर. अनात्मबोध तर खूप उंच अवस्था आहे ती, साधनेमध्ये खूप उंच अवस्था आहे. अनित्यबोध, दुःखबोध, अनात्मबोधाच्या आधारावर हे का समजत प्रतिक्षण परिवर्तन आहे शरीरामध्ये. प्रतिक्षण परिवर्तन नश्वर आहे. अनासक्त बोध. जसं अनित्यबोध वाढेल आसक्ती कमी व्हायला लागेल. हे आसक्ती सर्वात खतरनाक विष आहे. संपूर्ण ब्रह्मांडातलं सर्वात खतरनाक जहर कोणतं आहे? सर्वात खतरनाक विष संपूर्ण ब्रह्मांडातलं आसक्ती. आसक्तीपेक्षा मोठं विष या ब्रह्मांडामध्ये नाही आहे. या आसक्तीमुळेच पुनरपि जननम पुनरपि मरणम जन्म मरण चालू आहे. आसक्तीपेक्षा मोठं विष कोणतंच नाही. याच्या बाहेर निघा. वाढदिवसाला आनंद साजरा करा. आपण कसं? धम्मपदातली एक गाथा आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात जे काही लिहिलं बाबासाहेबांनी ते त्रिपिटकातूनच घेतलेले आहे. आज अनेक लोक त्रिपिटकाला विरोध करतात, पण त्रिपिटकातूनच घेतलेले. त्या धम्मपदातून 227 गाथा घेतल्या. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांनी धम्मपदातून 227 गाथा घेतल्या धम्मपदातल्या. आणि इतर ग्रंथातले पण घेतले. अंगुतरी काय म्हणजे काय मिलिंद प्रश्न इतर ग्रंथातले पण घेतले. धम्मपदातले 227 गाथा घेतले. सर्वात जास्त धम्मपद घेतले. तर धम्मपदातली एक गाथा. एकदा असंच काही लोक नाच गाणे साजरा करत होते. तर बुद्ध त्यांना म्हणाले, कोनु हसो किमानंदो नित्यं पज्जलिते सतिं अंधकारेण ओनद्धापदीपं न गवेषत. धम्मपदातली गाथा. कोनु हसो किमानंदो, काय हसताय, काय आनंद साजरा करताय? नित्यं पज्जलिते सती, नित्य प्रज्वलित अग्नी जळतात. अंधकारेण ओनद्धा, या अज्ञानाच्या अंधकारातून
पहिले तरी गाठण्यासाठी, बाहेर निघण्यासाठी पदी पण सुत प्रज्ञाचं प्रदीपकाने प्रज्वलित करेल. तर प्रत्येक क्षण आनंद साजरा कर. आपण कसं सजग राहून साधनेच्या बळावर आहे, अनित्य बोधाच्या आधारावर आहे, धम्माच्या मार्गावर आहे, अष्टांगिक मार्गावर आनंद साजरा करा, काही दोष नाही. पण ही आसक्ती, कुठली पण आसक्ती खतरनाक आहे. गाडी बंगल्याची आसक्ती, नातेवाईकाची आसक्ती, कोणती पण आसक्ती फार खतरनाक, ह्याच्यापेक्षा मोठा विष नाही. तर बुद्ध म्हणाले वाढदिवस म्हणजे एक एक वर्ष संपत चला, एक एक दिवस संपत चालला. जिंदगी का एक एक दिन खत्म हो रहा है, खत्म हो रहा है, खत्म हो रहा है. मृत्यु नज़दीक आ रही है, नज़दीक आ रही है, नज़दीक आ रही है. बातें, प्रमाद, मनोरंजन या धन के चक्कर में काही जिंदगी ही खत्म हो जाए. आता माझं शारीरिक वय 55. भिक्षूचं वय कोणतं असतं? भिक्षू झाल्यापासूनचं वय असतं. शारीरिक वय सांगत आहे 55 वर्ष. समजा 55 वर्ष वय शारीरिक म्हणजे काय? जन्मलं तेव्हा मृत्यू 55 वर्ष दूर होता. 10व्या वर्षी मृत्यू 45 वर्ष दूर, 40व्या वर्षी 15 वर्ष दूर, 50व्या वर्षी 5 वर्ष दूर, आणि आता फक्त काही महिने म्हणजे आयुष्य संपत चालले. तर आपलं कल्याण करून म्हणजे आयुष्य संपत चालले. प्रत्येक क्षण सजग धम्माचा अभ्यास करा म्हणजे बुद्ध. खूप स्वार्थी बना. वाढदिवसामध्ये एवढे वर्ष गेली, जे शिल्लक आहे तिथं सदुपयोग करा, जे शिल्लक आहे तिथं सदुपयोग करा. आणि सदुपयोग कसा? धम्माचा अभ्यासात प्रगती आपल्या सदुपयोग आहे. उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग होते ह्यातच आहे. बाकी काहीच आपल्यासोबत येणार नाही. जी संपत्ती आपल्यासोबत येणार ती कमी. बाकी आपण पैशासाठी किती लोक मागे राहतात, नोकरी करणारे असो, व्यापारी करणारे असो, किती पैशाच्या मागे धावतात. किती तुम्ही कमा, इथे सोडून जायचं, सोबत काही येणार नाही. आपले कर्म आपल्यासोबत येतात. आपले कर्मच खरे आपले मित्रबंधू, आपले खरं कर्मच आपले नातेवाईक. तर वाढदिवस एवढे वर्ष गेली, जे शिल्लक आहे त्याचा सदुपयोग, खूप सदुपयोग करा. आणि कसा सदुपयोग करायचा? अष्टांगिक मार्गावर चालण्यातच मला सदुपयोग आहे. समजा उदाहरणार्थ आसक्ती सर्वात खतरनाक विषय सांगितलं. आसक्ती कमी करा, लोभ कमी करा. उदाहरणार्थ समजा एखादा खूप मोठ्या धनवान व्यक्तीने मला बोलावला, पण तिथे उद्या आमच्याकडे भोजनाला या. जसं अंबानी, समजा भारताचा सर्वात मोठा श्रीमंत अंबानी उदाहरण देत आहे. आणि मी खुश झालो, अंबानी बोलावलं, अरे बापरे, कमीत कमी 5 लाख 10 लाख तर मला नक्कीच दान मिळेल. बाकी ठिकाणी जातो काही 100 200 500 देतात, क्वचित ठिकाणी 1000 देतात. अंबानी तर 5 लाख 10 लाख तर नक्कीच दान देतात. खुश झालो मी. तर काय होत आहे? दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत. आसक्ती उत्पन्न झाले ना, की उद्या ह्या व्यक्तीकडे जाते, अंबानीकडे अनेक पक्वांना खायला भेटतील. खुश झालो. तर काय होते? दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत. आसक्ती उत्पन्न झाली ना, दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनत आहेत. आमंत्रण कशासाठी स्वीकार करायचं? भिक्षुनी बुद्धाने पण आमंत्रण स्वीकार करतोय. कशासाठी? मी त्याचा आमंत्रण स्वीकार करेन. कशासाठी? मला धम्मदानाची संधी मिळते. सब्बदानं धम्मदानं जिनाती. अनाथ पिंडकनं जेव्हा ते विहार दान दिले ना, 54 करोड सोन्याचे सिक्के, 18 करोड सोन्याचे सिक्के अंतरले. बांधकामासाठी 18 करोड, व्यवस्थेला 18 करोड, 54 करोड सोन्याचे सिक्केचे ते विहार भिक्खू संघाला दान केलं. तेव्हा बुद्धानं अनाथ पिंडकची खूप प्रशंसा केली, खूप प्रशंसा. आणि त्या प्रवचनामध्ये बुद्ध एक वाक्य हे पण म्हणाले. कोणतं वाक्य? असे अनेक विहार जरी कोणी दान देत असेल, आणि खूप प्रशंसा केली अनाथ पंडितची, पण पुन्हा म्हणाले या असे अनेक विहार जरी कोणी दान देत असेल तर त्याहीपेक्षा जास्त पुण्य आहे लोकांना धम्म शिकवणे. जे धम्माच्या मार्गावर नाही आले त्यांना धम्माच्या मार्गावर आणणे, लोकांना धम्माच्या मार्गावर स्थापित करणे, धम्माच्या मार्गावर प्रतिष्ठित करणे, लोकांना धम्म शिकवणे, धम्म देणे प्रत्यक्ष, हे असे अनेक विहार देऊन जास्त पुण्य. तर समजा मला कोणी बरवलं, अंबानीनं बरवलं, तर पैसे भेटतं म्हणून गेलो तर माझ्या दुर्गतीचे संस्कार, तर मला धम्मदानाची संधी भेटते. जिथे जाऊन मी काहीतरी उपदेश करेन आणि माझा उपदेश ऐकून एक जण जरी आला धम्माच्या मार्गावर आहे तरी माझं पोटपण सार्थक झालं. मला धम्म सांगायची संधी भेटत आहे. म्हणजे मला धम्मदान सब्बदान देण्याचे हे माझं पुण्य पारमिता वाढवून ती मला संधी भेटत आहे. म्हणून मी जर तिथे गेलो तर ते माझ्यासाठी सुद्धा कल्याण करा. आणि दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो, मी उदाहरण देते, पोहोचलो आणि मी अंदाज लावला होता त्यापेक्षा अनेक जास्त पक्वानं त्यांनी वाढले. मी खूप खुश झालो. नरकाचे संस्कार बनत होते. किंवा मी जेवढा अंदाज लावला होता 5-10 लाख देईल आणि त्यांनी दिले 20 लाख, उदाहरण सांगायचं. मी खूप खुश झालो. नरकाचे संस्कार. भिक्षूंनी दान कशासाठी स्वीकार करायचं? बुद्धाने पण दान स्वीकार केलं ना. अनाथपिंड विहार दिला, माता विशाखानं विहार दिला, बिंबिसारानं, अनेकांनी खूप काही दान दिलं, प्रश्नित राजांना पुष्कळ सगळ्यांनी दिलं. तर बुद्ध ते स्वीकार करत होते. कशासाठी? मला पाहिजे म्हणून नाही, त्यांची दान पारमिता पूर्ण व्हावी, त्यांचं मंगल व्हावं, त्यांचा धम्माचा मार्ग प्रशस्त व्हावा. त्यांच्या 10 पारमितापैकी सगळेच पारमिता प्रमुख आहेत, सर्वच पारमिता महत्त्वाचे आहेत. 9 पारमिता पूर्ण झाली, 1 पारमिता पूर्ण नाही तर निर्माण नाही प्राप्त होणार. 10च्या 10 पारमिता पूर्ण पाहिजे, त्याचे 1 पारमिता दान. तर त्यांची दान पारमिता पूर्ण झाला पाहिजे, त्यांचं पुण्य वाढलं पाहिजे, त्यांचा निर्माणाचा मार्ग प्रशस्त झाला पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून दान स्वीकार करते. तर कोणी भिक्षू भिक्षणी
उपासकांचं तुमचं पुण्य पारमी वाढावं म्हणून ते दान स्वीकार करतात, स्वतःसाठी नाही. स्वतःचे असेल तर घरीच राहणं म्हणतात. आज सुद्धा अनेक भिक्षू भिक्षुणी आहेत, लाखोंची प्रॉपर्टी, करोडोंची प्रॉपर्टी सोडून भिक्षू झाली. आज अनेक जरा भिक्षू भिक्षुणी टीका करतात, काही लोक, सगळे नाही, काही लोक एका पैशासाठी चिवर घेतले. आज सुद्धा असे लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, लाखोची प्रॉपर्टी, करोडोंची प्रॉपर्टी सोडून उंचीवर घेतली. तर इतरांची पारमिता वाढावी म्हणून ते दान स्वीकार करतात. तर समजलं ना, मी त्याच्याकडे गेलो, आसक्तीवश गेलो तर माझे दुर्गतीचे संस्कार, तर त्याचं कल्याण व्हावं, त्याचं मंगल व्हावं, त्या लोकांना निर्वाणाचा मार्ग मिळावा आणि त्यांना धम्म सांगायची संधी मला मिळावी. माझे पण दान पारमिता धम्मदान संपदान जाते, त्यासाठी नंतर माझे तुमचं कल्याण करेल. शरीराच्या कर्माला कर्म नाही म्हणत, लक्षात ठेवा. वाणीच्या कर्माला कर्म नाही म्हणत, ते पण कर्म आहेत. कर्म 3 प्रकारचे, शरीराचे, मनाचे, वाणीचे. पण आपल्याला जे फळ भेटतं ते मनाच्या कर्माचं. उदाहरणार्थ समजा भिंतीवर एखादं पाल आहे, लाईट तुम्ही सुरू केलं संध्याकाळच्या वेळेस आणि पाल आलं, लाईटचे किडे आहेत, पाल त्या किडेला पकडण्यासाठी जवळ गेलं, पालीनं झडप घेऊन तुम्ही अडथळा आणलात, पाल त्या किडेला नाही पकडू शकत. मांजरात उंदराच्या बिळापाशी उभं आहे मांजर, बसून आहे, टपून बसलं आहे. उंदीर बाहेर निघालं, मांजरानं झडप घाललं, तुम्ही अडथळा आणलात, मांजर त्याला नाही पकडू शकलं उंदराला. आता सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे? शरीराच्या कर्माला सत्कर्म दुष्कर्म नाही. चित्ताची चेतना काय? जर तुमच्या चित्ताची चेतना त्या पालीला आहार नाही भेटला पाहिजे, त्या मांजरीला आहार नाही भेटला पाहिजे म्हणून तुम्ही अडथळा आणलात, तर पाप कर्म केलं. दुसऱ्यांना भोजन देणं हे पुण्याचं काम. तुम्ही त्याच्या समोरचं भोजन हिरावून घेतं, त्याला खाऊ देणे पाप करणं. पण जर तुमच्या चित्ताची चेतना त्या उंदराचं प्राण वाचलं पाहिजे, त्या किड्याचं प्राण वाचलं पाहिजे, त्याचं प्राण वाचवण्यासाठी तुम्ही अडथळा आणलात, तर खूप मोठं पुण्यकर्म केलं. दुसऱ्याचं प्राण वाचवलात, खूप मोठं पुण्यकर्म केलं. अनेक जन्मापर्यंत जेव्हा जेव्हा आपलं प्राण संकटात येईल, आपलं रक्षण होईल. चित्ताची चेतना काय? तर शुद्ध चित्ताने जे काम करतो त्याला सत्कर्म म्हणतात, आणि दूषित चित्ताने जे काम करतो ते दुष्कर्म म्हणतात. आता भिक्षूंना घरी बोलावलं, भिक्षूंना श्रद्धेनं बोलावलं, कल्याणकारी, महाकल्याणकारी. अनेक जण श्रद्धेनेच बोलावतात, पण क्वचित लोक असतात भिक्षूचा द्वेष करायला पण अनेक लोक आहेत, पण ते पण कधी ते बोलत नाही. बोलतो लोक काय म्हणतील, देखाव्यासाठी बोलवतात. चित्तामध्ये द्वेष आहे भिक्षू भिक्षुणीबद्दल, तर नको मी नाही लागत. तर श्रद्धेनं जे बोलवतात त्यांना, तर श्रद्धेनं शुद्ध चित्तानं, शुद्ध चित्तानं जे कर्म करतो त्याला सत्कर्म म्हणतात, दूषित चित्तानं जे कर्म करतो त्याला दुष्कर्म म्हणतात. तर वाढ समजे समजलं, एवढी वर्ष गेली, आता माझी शारीरिक सांगतो तुम्हाला 55 वर्ष एवढी शारीरिक गेली, शिल्लक तिथं माहीत नाही, आजच्या दिवशी शेवटचा असेल. आता मी इथून जिवंत बाहेर निघतो याची गॅरंटी नाही, इथून उठेल ती गॅरंटी नाही. तर पुढच्या मृत्यूचा आजचा दिवस शेवटचा आवश्यकतो. तर मृत्यू येण्याची आधी धम्मात जितकं जास्त पारंगत झालो अष्टांगिक मार्गात, तितकं जास्त कल्याण. जास्त पारंगत झालं खूपच छान, पण नाही झालं तर कमीत कमी 1%, अर्धा टक्का, 0.1% तरी प्रगती करा धम्मामध्ये. रिकाम्या हाताला जाऊ नका. धम्म आपल्यासोबत येणार आहे, तर धम्माचं शिकून आपलं कल्याण करूया. आवजी संपत चालेल, पण त्यासाठी काय करावं लागेल? धम्माचा अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही, अवघड आहे. सोपं राहिलं असतं तर आज सगळे जर धम्मात पारंगत राहिले असते. आता विचारांना प्रश्न नाही माहिती, ध्यान नाही करत, ध्यान करायचा कंटाळा आहे ना. तर बुद्धानं 82,000 उपदेश दिले, इतर अरहंताने 2,000, 84,000 उपदेश. सगळंच अभ्यास केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. बुद्धाच्या काळी अनेक लोक अरहंत झाले अभ्यास करून, अनेक अनागामी, अनेक शब्दागामी, अनेक श्रोतापण, अनेक तुंड श्रोतापण, कुणी जास्त प्रगती, कुणी कमी प्रगती आणि कुणी 0 प्रगती. तर धम्मात प्रगती. तर सगळं अभ्यास खूपच छान नाही करू शकलं तर कमीत कमी 4 कामं तरी करा. आणि हे वाक्य लक्षात ठेवा, मगाशी सांगितलं, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जेवढे मनुष्य पृथ्वीतलावर आहेत, बुद्धाच्या मुखातून अनेक वेळा निघालेले वाक्य, त्यातले अधिकांश मनुष्य मृत्यूनंतर दुर्गतीला, नरकात, कौशलिकात प्रवृत्त. आणि एकदा दुर्गतीला गेले की अर्को खरबो जन्म किंवा कल्पचा कल्प मनुष्य जीवन भेटण्याची गॅरंटी नाही. आणि एवढ्या प्रदीर्घ कालावधीनं जरी कधी मनुष्य जीवन भेटलं तरी मनुष्य जीवन फक्त काही वर्षांचं, काही वर्षांनी मृत्यून पुन्हा संबंधित असतं. तर मृत्यू येण्याच्या आधी काहीतरी धरू शकतात. तर बुद्धाच्याकडे काही लोक म्हणत होते, भगवान इतकं दुर्लभ आहे मनुष्य जीवन, मग आमचं कल्याण कसं होईल? बुद्ध म्हणजे धम्माचा अभ्यास करा. पण आम्हाला धम्म समजत त्यांना भगवान. बुद्ध म्हणत होते आम्ही शिकवतो ना. हो भगवान तुम्ही शिकवता, पण आमच्या काही लक्षात राहत नाही, समजत नाही, समजत तरी लक्षात राहत नाही. बुद्ध म्हणत होते तरी पण तुमचं कल्याण होईल. कमीत कमी 4 कामं. नीट लक्षात ठेवा, हे 4 कामं जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अनुयायी. जास्त केलं तर खूपच छान, पण कमीत कमी 4 कामं. हे 4 कामं जर नाही करत तर बुद्धाचे अनुयायी नाही.
बौद्ध समाजात जन्मरो म्हणून बुद्धाचे अनुयायी असं अजिबात समजू नका, बिलकुल नाही. जे अष्टांगिक मार्गावर चालतात, अष्टांगिक मार्गावर प्रगती करत आहेत ते बुद्धाचे अनुयायी. मग तो हिंदू आहे का, बौद्ध आहे का, जैन आहे का, ब्राह्मण आहे का, मुसलमान आहे का, काही फरक पडत नाही. जे अष्टांगिक मार्गावर प्रगती करत आहेत ते बुद्धाचे अनुयायी. तर कमीत कमी 4 कामं. कोणतं काम? पहिलं, अनासक्त व्हायचे. खूप आवड आहे. किती आसक्ती. तर अनासक्त व्हायला शिका. अनासक्त कसं व्हायचं? आसक्ती खूप आहे. त्याग करायला शिका. त्याग शब्दाचीच भीतीवर जाणे का ना, अरे बाबरे आम्ही काय त्याग करायचं, काही त्याग होत नाही आमच्याकडून. तर थोडा हलका शब्द, दान. दानं ददंतु श्रद्धाय. पहिलं काम. एकही दिवस दानाशिवाय, त्यागाशिवाय नाही गेला पाहिजे. आणि किती दान द्यायचं सांगितलं बोधिसत्वानं. जे पैसा तुम्ही कमवता ते प्रामाणिकपणे कमवा, प्रामाणिकपणे. आणि प्रामाणिकपणे जे कमवता त्यातला 95% तुम्ही ठेवून घ्या आणि 5% लोककल्याणासाठी, धम्मकार्यासाठी दान द्या. 5% दान. आणि दान कसं द्यायचं? अनासक्त होऊन. अनेक लोक दान देतात विहारात वगैरे आणि काय म्हणतात, हे पंखानं मीच दान दिलं, हे मूर्त्यानं मीच दान दिलं, हे जागाने मीच दान दिलं, हे खिडकीनं मीच दान दिलं. अरे दिल्यानंतर पुन्हा मी कशाला पाहिजे तिथं? दिलं संपलं. कचऱ्याची गाडी येते, घरातला कचरा फेकता, म्हणताय का तो कचरा ना आमचाच कचरा आहे, तो आमचाच कचरा आहे म्हणता का? कानातलं नाकातलं काढून टाकून देतो आपण, म्हणतो ते माझंच आहे, माझ्या शरीरातलं गाणं आहे म्हणतो का आपण? अनासक्त होऊन दान द्यायचं. दान द्यायचं संपलं. अनासक्त कुठल्या आसक्त नाही. दान कशी द्यायचं? लोकांच्या कल्याणासाठी, अनेकांच्या कल्याणासाठी. धम्म वाढलं पाहिजे त्यासाठी. तुझे जे धम्मचक्र आहे फिरे जगावरी, धम्म सगळीकडे कसं पसरणार आहे धम्म? दानामुळे. समजा उदाहरणार्थ पृथ्वी तलावरच्या सर्व गृहस्थ गृहिणीने ठरवलं, उदाहरण देत आहे की आजपासून कोणत्याही भिक्षुभिक्षूंना, साधू संन्यासांना दान नाही द्यायचं, भोजन नाही द्यायचं, ठरवलं. उदाहरण काय होणार आहे? महिना 2 महिन्यात संपूर्ण पृथ्वी तलावर एक भिक्षू भिक्षुणी, साधू साध्वी, संन्यासी संन्यासी कोणीच होणार नाही. हे सगळे भिक्षू भिक्षुणी, साधू संन्यासी इतरे लोकजण दानावर जगत आहेत ना, कोण ना कोणी दान देते. जेवढे धम्म केंद्र चालू आहेत, विपश्यना केंद्र असतील का, जे कोणी धम्माचा प्रचार चालू ते दानावर चालू आहे ना. तर दान, पण मुख्य दान तर हेच आहे, धम्मदानच आहे. जसं करोडो रुपये कोणी दान दिलं त्यापेक्षा जास्त आहे धम्मदान. आणि भिक्षू जीवन तर खूप श्रेष्ठ. अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्साती. अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ, पुण्यक्षेत्र म्हणजे पुण्यक्षेत्र, लोकस्साती म्हणजे लोकामध्ये सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र कोणतं? अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्साती. कोणतं म्हणजे कोण आहे अनुत्तरं पुण्यक्षेत्र? सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र. सुपटिपन्नो, उसुपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, स्वामीची पटिपन्नो, उदितं चत्तारि पुरुष युगानि अष्टपुरुष पुग्गला, असा भिक्खू भिक्खुनी संघ. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकस्साती. तर भिक्खू संघाची जी सेवा करतो बाकीच्या सगळ्या सत्कर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ सत्कर्म, सर्वश्रेष्ठ पुण्य. तर पहिलं दान. 5% दानात गेलंच पाहिजे. आज तुमच्याकडे जे काही गाडी, बंगला, पैसा, वैभव, ऐश्वर्य आहे ना, ते बाबासाहेबचे देणं. आजच्या 70 वर्षापूर्वी काय अवस्था होती? जे तरुण पिढी आहे ते फक्त ऐकलेले की असं असं होतं. पण जे आज 60-70 वर्ष वय आहे ज्यांचं, त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. जनावरापेक्षा वाईट अवस्था होती. कुत्रे डुकरे गाढवं तळ्यामध्ये नदीमध्ये आंघोळ केलं, हागलं मुतलं तरी पाणी पाठत नाही. मनुष्यानं स्पर्श केलं, मनुष्याची सावली आंघोळ तरी पाठतं ते पाणी. त्या जनावरांना कवटाळतील, जनावरांची पप्पी घेतील, जनावरांचं दूध पितील, मूत्र पितील, पण मनुष्याची सावली पडलेली नाही. गावामध्ये, गावाच्या बाहेर राहा, गावामध्ये मेलेली जनावर ओढा, गटाराला साफ करा, या कामासाठी या. तहान लागली, बाहेर तो टाका, पाणी मागा, वरून कोणतरी पाणी टाकेल असं पाणी प्या. भूक लागली, बाहेर उभा टाका, कोणतरी वरून भाकरी टाकेल, सडकेवर बसून खा. मेलेले जनावर ओढा, कशी अवस्था होती. त्याच जातीचे लोक, त्यांचेच वंशज म्हणजे आताचे बौद्ध, सगळा अधिकार, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर झाले, IAS IPS झाले, जज झाले, मिनिस्टर झाले, करोडपती, अरबपती, सगळ्या सुविधा प्राप्त झाल्या बाबासाहेबमुळे, बाबासाहेबच्या मेहनतीत. तुम्ही जरी मेहनत करून कमवत असला तरी बाबासाहेब कधी ते नाही. तर जे काही तुमच्याकडे बाबासाहेब काय म्हणजे, बाबासाहेब 5% दान. 4% जर तुम्ही दान करत असता तर 1% चोरी झाली, 2% दान देतात तर 3% चोरी झाली. समजा उदाहरणार्थ तुम्ही मला 100 रुपये दिले या आर्याजीला देण्यासाठी, मी त्यांना 99 देतो. बंदीचे हे 100 रुपये त्या आर्याजीला, मी 99 देतो. चोरी झाली ना 1 रुपये. का बंदी तुम्ही मला म्हणता तुम्ही, मी राहतो मानेवडा बेसाला, तुम्ही मानेवड्याचे 1 बंदीचे आहेत ना, हां, हे 100 रुपये त्यांना द्या, मी त्यांना 99 देतो. चोरी झाली ना 1 रुपये. 5% दान म्हणजे 5% दानात गेलंच पाहिजे. पण कोणासाठी आहे? ज्यांची 5% दान देण्याची क्षमता आहे, आर्थिक स्थिती आहे, त्यांनी 5% दिला पाहिजे. पण ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे, 5% देणं शक्य नाही, पैशाची तंगी आहे, गरिबी आहे, दरिद्रता आहे, ठीक आहे 4% द्या, 3%, 2%, 1%, अर्धा टक्का, पाव टक्का, 0.1% पण दान देणं चालू आहे आपल्या क्षमतेनुसार. आणि जर कोणी असं दरिद्र असेल की 0.1% देऊ शकत नाही, खूप कर्जबाजारी आहे, जगणं अवघड झालं, खायला काही भेटत नाही,
उपाशी आहे दिवसभर, 2 दिवस उपाशी आहेत, 0.1% देऊ शकत नाही, तरी पण खूप काही देऊ शकतो. काय देऊ शकता? खरकट पाणी देऊ शकता. भांडी घासलेलं खरकट पाणी नालीमध्ये टाकताना संकल्प करा, हे खरकट पाणी नालीत टाकत आहे, ह्याच्यातले अन्नाचे कणं खाऊन नालीचे जीव सुखी राहू. हे करू शकता. ह्याला काही खर्च येत नाही. पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवा छतावर या अंगणात गॅलरीमध्ये, ह्याला काही खर्च येत नाही. हे करा. स्माईल द्या इतरांना, ह्याला काही खर्च येत नाही. आपला वेळ इतरांना द्या, ह्याला काही खर्च येत नाही. तुमच्या परिसरात कोणतं बुद्धविहार असेल, कोणी भिक्षुणी असतील, त्यांची सेवा करा, ह्याला काही खर्च येत नाही. ह्याला काही खर्च येत नाही. जे करू शकता तेच करा. घरी फुलाचं झाड आहे, फूल अर्पण करा बुद्धमूर्तीला. भिक्षुणा फूल द्या. घरी झाड आहेत, कोणतेही झाड आहेत, तुळशीचं झाड, कडीपत्त्याचं झाड, फळाचं झाड, लिंबू आहे, संत्रा आहे, कुठल्याही फळाचं झाड आहे, ते फळ द्या भिक्षुणींना. काही खर्च येत नाही. घराचं झाड आहे ना. आपला वेळ इतरांना द्या. आई वडिलाची, परिचित अपरिचित लोकांची सेवा करा. तुम्हाला धम्म माहिती लोकांना धम्म सांगा. एखादा व्यक्ती हे झाला, व्याकुळ झाला, बेचीन झाला, अशांत झाला, निराश झाला, आत्महत्येचा विचार करतोय, त्याला सल्ला द्या, धीर द्या. हे करू शकता. 1 पैसा खर्च न करता खूप देऊ शकतो. जी विद्या तुम्हाला येते लोकांना फ्रीमध्ये शिकवा, फीस घेऊ नका. तुमच्याकडे कोणी ट्युशन टीचरचे, कोचिंग क्लासचे टीचर असतील तरी नाराज व्हायचं नाही, कारण सगळेजण फीस घेतात ना. बुद्ध म्हणाले का फीस दिलं तर शिकवतो, नाही तर नाही शिकवतो म्हणाले का बुद्ध? कबीर म्हणाले का? सावित्री ज्योतिबा म्हणाले का? बाबासाहेब म्हणाले का? तुम्हाला जी विद्या ती फ्रीमध्ये लोकांना शिकवा. तर खूप काही देऊ शकतो आपण. 1 पैसा खर्च न करता खूप काही देऊ शकतो. मंगलमैत्री करू शकतो. माझ्या पुण्यात जगाचे सर्व प्राणी भागीदार हो, पुण्य वितरण करू शकता. बस देते राहो, देते राहो, देते राहो. पहिलं काम देते राहो. नंबर 2, पहिले दानं ददंतु श्रद्धाय. नंबर 2 आहे शीलं रक्षन्तु सर्वदा. 5 शील परिशुद्ध असले पाहिजे. हत्या करायचं नाही, हत्या करायचं नाही. आणि मांस खरेदी विक्री करणं हे पण चुकीचं आहे. सम्यक आजीविका, मिथ्या आजीविका, अष्टांगिक मार्गामध्ये एक आहे मांस व्यापार करायचा नाही, शस्त्राचा व्यापार करायचा नाही, विषाचा व्यापार करायचा नाही, आणि जहरचा व्यापार करायचा नाही, सांगितलं बुद्धाने, प्राण्यांचा व्यापार करायचा नाही वगैरे जे काय ते. तर मांसाचा व्यापार सुद्धा करायचा नाही. मांस खरेदी करतो म्हणजे त्या केलेल्या हत्याचं समर्थन करतो. स्वतः हत्या करायचं नाही, इतरांना हत्या करायला आदेश द्यायचा नाही, कुणी हत्या केलं तर समर्थनही करायचं नाही. प्रत्येक 6 प्रकारे, 3 प्रकारे, 4 इथं 3 प्रकारे वाढतं. तर हत्या स्वतः करायचं नाही, इतरांना आदेश द्यायचं नाही, कुणी हत्या केलं तर समर्थन करायचं नाही. मांस खरेदी करता म्हणजे त्याने केलेल्या हत्येचं समर्थन करता, तर आणखी हत्या केला प्रोत्साहन देतात. आणि मांस खरेदी करता म्हणजे मिथ्या आजीविकेला प्रोत्साहन देता तुम्ही. सम्यक आजीविका नाही येतेच. तर मांस खरेदी विक्री करायची नाही, हत्या करायची नाही, मांस खरेदी विक्री नाही, खोटं बोलायचं नाही, व्यभिचार नाही, नशा नाही. पहिलं दान. नंबर 2 शील. तिसरा आहे निर्वाणाचा एकमात्र मार्ग सतीपठ्ठान साधना. एका येणं नको, सतीपठ्ठान साधना. आणि नंबर 4 आहे मंगलमैत्री. जगातल्या सर्व प्राण्याबद्दल मंगलमैत्री. हे 4 कामं जे करतात ते सुद्धा बुद्धाची अंगी. हे 4 कामंसुद्धा नाही करत तर ते बुद्धाची अंगी नाही. मंगलमैत्रीबद्दल बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथात लिहिलेले आहे. 2रा खंड जिथे समाप्त होतो, बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथाचा 2रा खंड जिथे समाप्त होतो ते शेवटचं ह्याच्यात काय लिहिलं? जीवनाच्या सर्व क्षेत्रात सफलता पाहिजे असे तुम्हाला मंगलमैत्रीचा अभ्यास करा. मंगलमैत्री अभ्यास करण्याचे अनेक लाभ आहेत. त्यातले एक लाभ, तो जिथे जिथे जातो तिथे ते यशस्वी होतो, सगळीकडे यशस्वी होतो. आणि आणखी एका ठिकाणी लिहिले मंगलमैत्रीबद्दल की पृथ्वी तलावरचे सर्व सत्कर्माचं पुण्य म्हणूनही मंगलमैत्रीच्या पुण्याच्या अंशाची बरोबरी नाही करू शकत. तरी दान, शील, साधना, मंगलमैत्री. दान, शील, साधना, मंगलमैत्री हे 4 कामं जे करतात ते सुद्धा बुद्धाचे अंगी. तर वाढदिवसमध्ये एवढी वर्ष संपली. जे शिल्लक आहे त्याचा सदुपयोग करा, आपला कल्याण करा. आणि जेव्हा लहान मुलांचा वाढदिवस येतो, मोठ्यांना वाढदिवसाबद्दल आपण शुभकामना देऊ शकतो, ठीक आहे. पण जेव्हा बच्चे कंपनीचा वाढदिवस येतो, मुलं पण खूप खुश होतात. तर मुलांना लहानपण आपण चांगलं शिकवायचं. काय शिकतात? वाढदिवस आले की अनेक आई वडील मुलांना काय म्हणतात? तुझा वाढदिवस येतोय, मामाकडून काय घेणार, मावशीकडून काय घेणार, आत्याकडून काय घेणार, काकाकडून काय घेणार, दादाकडून काय घेणार, काय घेणार हे तुझं काय सांगू मुलांना. वाढदिवसाला तू काय काय देणार आहेस, कोणाकोणाला काय काय देणार आहेस, वाढदिवसाला जर कोणाला काय देणार आहेस, त्याला काय देणार, त्याला काय देणार, कोणाकोणाला काय काय देणार आहेस हे सांगायचं. वाढदिवसाला मुलांना अनाथाश्रमात घेऊन जा, त्या मुलांना काहीतरी गिफ्ट द्यायला शिकवा. लहानपणापासून द्यायला शिकवा, मुलांना द्यायला शिकवा. शाळेमध्ये द्यायला शिकवा. चॉकलेट नाही वाटायचे. आरोग्याला चांगलं आहे किंवा इतर काही जे आवश्यक वस्तू ते वस्तू किंवा आरोग्याला चांगले पदार्थ द्यायला शिकवा. तर अशा प्रकारे वाढदिवस साजरा करा. एवढी वर्ष संपली आपली. जे शिल्लक आहे ते संपायच्या अगोदर खूप साधना करा आणि आपला उरलेला आयुष्य सार्थक करा. वाढदिवस म्हणजे एवढी वर्ष गेली, नीट लक्षात ठेवा. एवढी गेली, शिल्लक किती ते पण जाईल. उद्याचा दिवस जाईल, परवाचा जाईल, महिना जाईल, वर्ष जाईल आणि मृत्यूचा दिवस येईल. आणि मृत्यू येईल. साधना धम्म शिकलेला असलो तर 100% सगळे. धम्म नाही शिकला तर दुर्गत बसून कोणी वाटू शिकणार नाही. तर एवढं बोलून तुम्हा सर्वांप्रती मंगल कामना करत मी तेच थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो. बुद्धं नमामि.
साधू